आता या सगळ्यामध्ये मी मगासपासून एक नाव घेतोय, ते नाव काय आहे? ते नाव आहे डॉक्टर वायबसे. हे एक नाव सांगतो, त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं तुम्हाला नाव सांगतो या सगळ्या प्रकरणामध्ये, डॉक्टर वायबसे यांची पत्नी. तिसरं आणखी एक तुम्हाला यामध्ये सांगतो, आपण काही गोष्टी समजून घेऊया. त्या कोणत्या गोष्टी आहेत? त्या गोष्टी अशा आहेत की फक्त डॉक्टर वायबसेंचा सगळ्या संबंध नाही, ह्या सगळ्यामध्ये संबंध काय करतात आपण एक 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 समजू. इथे टाकळी नावाचं एक गाव आहे, ज्या गावचा जे आत्ता सापडले त्यातला एक आरोपी आहे. झालं काय, प्रथमदर्शनी ज्यावेळी हे आरोपी यांना कळलं की आता केस दाखल झाली आपल्यावरती, सुदर्शन घुले तर सराईत गुन्हेगार आहे. चाटेच्या नावावर याच्या आधी कोणतेही गुन्हे नव्हते, पण यातला कृष्णा आंधळे म्हणून जो आहे तो याच्या आधी त्याच्या नावावरती एक 307च्या एका प्रकरणामुळे तो फरार होता. 2-2.5 वर्ष तो फरार होता आणि तो फरार आरोपी येऊन परत त्या मर्डरच्या संपूर्ण प्रकरणामध्ये आल्याचं असं समोर झालं. टाकळी नावाचं इथे एक गाव आहे पुढे, त्या टाकळी नावातला यातला एक आरोपी आहे. या आरोपीच्या गावातला एक मुलगा भिवंडीमध्ये, मी परत सांगतो सगळं नीट स्टोरी लाईन ऐका, भिवंडीमध्ये यातला एक मुलगा एका तिथल्या स्थानिक माजी मंत्र्याच्या एका रेस्टॉरंट आणि बारमध्ये तो मुलगा काम करतो. लिंक समजून घ्या काय ते. ज्यावेळी हे सगळं प्रकरण घडलं, ज्यावेळी विष्णू ज्या प्रकरणामध्ये सगळं झालं, त्यानंतर हे तिघही जे फरार होते यातला एक जण, त्या मुलाला त्याने फोन केला, त्या मुलाला ते इथे भेटायला गेले. त्याला भेटल्यानंतर तिथे पहिल्यांदा एकच जण गेला, एक गेला तो म्हणजे सुदर्शन घुले तिथे गेला, त्याला भेटला. तोपर्यंत संबंधित मुलाला हे माहिती होतं, जो त्या रेस्टॉरंट बारवर काम करत होता, त्याला हे माहिती होतं की हे असं सगळं झालंय, गावातली आपली पोरं इथे आलेली आहेत. पण त्याला हे माहिती असल्यामुळे त्याने यांना काय थारा दिला नाही. पण त्यांचं पहिलं कॉन्व्हर्सेशन तिथे हॉटेल रेस्टॉरंटच्याच इथे झालं. हे त्याला भेटायला गेले, पण भेटायला जाताना घुले हा एकटाच गेला. त्यानंतर घुले म्हणाला की थांब, मी जरा लघुशंकेला जाऊन येतो, असं तो म्हटला आणि तो बाकीच्या दोघांनाही सोबत घेऊन आला. आता हे तिघंजण सोबत आहेत म्हटल्यानंतर संबंधित मुलाला, त्यांच्या टाकळी गावातल्या मुलाला हे सगळ्यामध्ये संशय आला. त्याला घटना काय चालल्यात काय नाही गावाकडच्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. त्याने या तिघांना काही थारा दिला नाही. आता स्टोरी हळूहळू पुढे जाते. हे सगळं प्रकार घडला भिवंडीमध्ये. भिवंडीच्या आधीचे यांचे लोकेशन्स काय होते हे पोलीस ट्रेस करतायत, त्यातलं एक पुणे सुद्धा लोकेशन असू शकतं. हा तपास तिथून नांदेडला होतो. नांदेडला कसा ते समजून घ्या. मगाशी मी एका नावाचा उल्लेख केला, त्याचं नाव आहे डॉक्टर वायबसे, डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्यांची पत्नी. हे गृहस्थ कोण आहेत? वायबसे हे गृहस्थ इथे प्रॅक्टिशनर डॉक्टर आहेत. ते स्वतः मुकादम पण आहेत बरं का. त्यांचे ट्रॅक्टर्स, त्यांचे JCB आणि त्यानंतर त्यांच्या हाताखाली काम करणारी काही माणसं. हे या प्रकरणात संशयित आहेत. माझा संभाजी वायबसेंवर कोणताही आरोप नाही किंवा ते अक्यूज आहेत असं मी आत्ता म्हणणार नाही, कारण ऑन पेपर ते एस्टॅब्लिश झालेलं नाही आहे. पण ते या लिंकमधला एक भाग आहेत. आपल्याला जर ह्या गुन्ह्याची एक चेन पूर्ण कंप्लीट करायची असेल तर संभाजी वायबसेंचं नाव आपल्याला आत्ता घ्यावं लागेल. त्यांच्यावर कोणताही आरोप आहे असं माझं म्हणणं नाही, पोलिसांचंही तशा पद्धतीचं आत्ताच्या घडलं काही म्हणणं नाही. पण ही अनेक्डॉट्स जोडण्यासाठी, गुन्ह्याचे तपासाची पूर्ण साखळी पूर्ण करण्यासाठी या सगळ्यामध्ये काय झालंय की डॉक्टर संभाजी वायबसेंचा त्यांना इंट्रोड्यूस करणं आपल्याला ते पात्र गरजेचं आहे. कारण ते पात्र मी जर नाही केलं तर हा संपूर्ण घडामोडी या सगळ्या पुढे जाणार नाहीयेत. संभाजी वायबसे हे 9 तारखेला जसा मर्डर झाला, हे इथल्याच पंचकृषीतलं एका गाव त्यांचं ओरिजिनल आहे. ते तिकडे केसमध्ये येऊन प्रॅक्टिस करतात. पत्नी त्यांच्या वकील आहेत. त्यांच्या मुलांची आयडेंटिटी, त्यांच्या सुद्धा गोष्टी माझ्याकडे आहेत, पण त्या काही मी इथे डिस्क्लोज करू इच्छित नाहीत. पत्नी वकील, प्रॅक्टिशनर वकील, पती संभाजी वायबसे डॉक्टर. आता यांनी काय केलं, हे तिथे मुकादम आहेत. सुदर्शन घुले, आंधळे आणि सांगळे हे तिन्ही व्यक्ती यांच्या परिचयाच्या होत्या. ज्यावेळी डॉक्टर हे त्यांच्या व्यवसायासोबतच त्यांचे बाकीचे जे काही व्यवसाय होते, म्हणजे प्रॅक्टिशनर डॉक्टरसोबत बाकीचे जे काही व्यवसाय होते ते जेव्हा ते एक्सपांड करायचे त्यांना होते, त्यावेळी त्यांना तिथल्या काही स्थानिक लोकांची गरज होती. ही स्थानिक माणसं यांच्यातली एक होती. आता साधारण कोणत्याही मुकदमाला साम दाम दंडभेद अशा पद्धतीने काम करणं ही म्हणजे ही अपरिहार्यता आहे की नाही मला माहीत नाही, पण ती आपण त्याला असं म्हणू की इट इज मोडस ऑपरेंडी ऑफ दॅट मुकदम. सो त्या मुकदमाची मोडस ऑपरेंडी ही असते, त्याला त्या साम दाम दंडभेद गोष्टी जेव्हा मार्गी लावायच्या असतात त्यावेळी त्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसं लागतात. त्या वेगवेगळ्या प्रकारची माणसं यातली एक आहेत. ठीक आहे. या तिघांना भिवंडीमध्ये थारा मिळाला नाही. मग यांच्यातल्या एकाने डॉक्टर वायबसेंना फोन लावला. डॉक्टर वायबसेंना फोन लावल्यानंतर आता पोलिसांनी वायबसेंना का सगळ्यात आधी पकडलं हे समजून घेऊ आपण. कारण पोलिसांना संशय होता 9 तारखेला ज्या दिवशीपासून मर्डर झाला त्या दिवशीपासून डॉक्टर वायबसे आणि त्यांची पत्नी हे नॉट रिचेबल आहेत. हे दोघं केरळला गेल्याची प्राथमिक माहिती CIDकडे आलेली होती. काही पथकं तिथे रवाना झालेली होती, पण तिथे ते काही सापडले नाहीत. ही व्यक्ती
या व्यक्तीवरचा संशय वाढला किंवा त्या व्यक्ती ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने किती महत्त्वाची आहे याचा इम्पॉर्टन्स कधी वाढला, ज्यावेळी डॉक्टर वायबसे यांच्या कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याच्या फ्युनरललाच म्हणजे त्याच्या अंत्यविधीला आणि दहाव्याला हे पती पत्नी दोघंही गैरहजर राहिले. त्याहून पुढे यांच्या घरामध्ये आणखी एक प्रकार घडला जो सांगण्यासारखा नाही. या दोन्ही घटनांमध्ये डॉक्टर वायबसे कुठेच नव्हते, त्यांच्या पत्नीसुद्धा कुठेच नव्हत्या. बरं, ते नॉट रिचेबल होते. इंटरेस्टिंगली ज्यावेळी हा गुन्हा घडतो, ज्यावेळी ह्या गुन्ह्यातल्या म्हणजे संतोष देशमुख जे गेलेत ते, त्यांचे बंधू जे या सगळ्या प्रकरणात व्हिक्टीम आपण असं म्हणू, कारण शेवटी कुटुंबावरती शोककळा आहे, ते असतील. त्यानंतर म्हणजे हे मस्सा जोग, त्याच्या पुढचं कोरेगाव, ज्या कोरेगावमधल्या सरपंचाचा मी तुम्हाला काल इंटरव्ह्यू दिलेला होता, तांदळे म्हणून, बालाजी तांदळे, जी व्यक्ती वाल्मिक कराडला आतमध्ये गेल्याचा आरोप झाला होता आणि पोलीस अधीक्षक ज्या कार्यालयात मी उभा आहे इथेच अधीक्षकांना धनंजय देशमुख यांनी पत्र दिलं होतं की अशी कशी काही ही व्यक्ती आतमध्ये जाऊ शकते. त्याच्या पुढे गेलं की आणखी टाकळी, आणखी वेगवेगळी सगळी एकमेकांच्या पंचकृषीतली सगळी गावं आहेत. याच गावांमधल्या वेगवेगळ्या ह्या सगळ्या व्यक्ती आहेत. त्यामुळे ह्या एकमेकांच्या परिचयाच्या आहेत सगळ्या. यातले काही लोक एकमेकांना ओळखतात, काही नाही ओळखत. पण साधारण ज्या ज्या व्यक्ती आत्ताच्या घडीला इन्व्हेस्टिगेशनमध्ये होत्या त्या मात्र एकमेकांना सगळ्यांना ओळखतात आणि त्यातले ते इंटरनल वाद आणि तिथून पुढपर्यंत सगळं प्रकरण मृत्यूपर्यंत गेलं, म्हणजे खुनापर्यंत गेलं, त्या ब्रुटल मर्डरपर्यंत. आता हे डॉक्टर वायबस यांना हे सगळेजण ओळखत होते. पोलिसांना असा संशय होता की पंचकृषीतली एक व्यक्ती मर्डर झाल्यापासून गायब आहे, जिचा खुनाशी काही संबंध नाहीये, पण ती नॉट रिचेबल कशी काय होऊ शकते. त्यामार्फत ह्या सगळ्याचा मग छडा लावायचा प्रयत्न झाला. मग स्थानिकांना विचारपूस झाली. मग असं कळलं की ओके, डॉक्टर वायबसे अशी व्यक्ती आहे, संभाजी वायबसे, जी या सगळ्यांना ओळखत होती, यांचे काही याच्या आधी व्यवहारसुद्धा झालेत, अशी एक प्राथमिक माहिती मिळाली. मी परत एक गोष्ट सांगतोय, डॉक्टर वायबसे आरोपी आहेत असं माझं बिलकुल म्हणणं नाही, पण हे अनेक्डॉट्स जोडण्यासाठी त्यांचं नाव घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण तोपर्यंत तपास जसा पुढे जात नाही तशी माझी ही बातमीसुद्धा पुढे जाणार नाही आहे. डॉक्टर वायबसेंना शोधण्याचं काम चालू होतं. 5 दिवस झाले जवळपास या सगळ्या प्रकरणात चाललं होतं, कारण 5 दिवसाच्या आधी वायबसेंचं नाव या सगळ्या प्रकरणात नव्हतं. ते हळूहळू इंट्रोड्यूस झालं ज्यावेळी लोकल लिंक्स या सगळ्यामध्ये लागत गेल्या. वायबसे शेवटी काल कुठे सापडले? संध्याकाळी. वायबसे सापडले काल संध्याकाळी नांदेडमध्ये पती पत्नी सापडले. त्यांना काल संध्याकाळी डिटेन करण्यात आलं आणि त्यांना डिटेन झाल्यानंतर त्यांची चौकशी झाली. चौकशी झाल्यानंतर कळलं पुढची लिंक कुठे आहे आणि ती पुढची लिंक पुण्यामध्ये मिळाली. आता सुरुवातीला वायबसेंनीच या आरोपींना लपवायला मदत केली आहे अशा पद्धतीचा पोलिसांना या सगळ्यामध्ये वाटत होतं, पण या गोष्टी अजून ऑन पेपर कुठेही घेण्यात आलेल्या नाहीत, ही अशी प्राथमिक माहिती. ज्यावेळी SP क्लिअर करतील किंवा तपासातले CID अधिकारी बोलतील तोपर्यंत ह्याचं क्लॅरिफिकेशन येत नाही. पण ते 2 आरोपी शोधण्यासाठी डॉक्टर संभाजी वायबसेंनी आत्ताच्या घडीला काही इनपुट्स दिले आणि मग ते पुढे गेले. आता ते स्वतः का फरार होते पत्नीसोबत याची उत्तरं येणाऱ्या काळात नाही मिळाली तर या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी शंका वाढते. वायबसेंची नक्की भूमिका काय होती याच्या सगळ्यावर आणखी प्रश्न वाढतात. त्याच्यावरून पुढे जाऊन तपास ह्या सगळ्यात पत्ता कोणाचा मिळाला? सुदर्शन घुले आणि हे सुरुवातीला 3 आरोपी सोबत फरार आहेत अशी पोलिसांना माहिती होती. त्याच पद्धतीने तपास सगळा सुरू होता. काल काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर काही गोष्टी, अर्थात मी काल माझ्या लाईव्हमध्ये पण सांगितलं होतं, काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात. त्याची म्हणजे प्रत्येक माहितीची बातमी करता येत नाही. त्याचं दुर्दैव किंवा त्यातली अपरिहार्यता ही असते की त्याची बातमी झाल्यानंतर आरोपींपर्यंत ती ऑटोमॅटिकली पोहोचते आणि त्यानंतर तपासाला आणखी पोलिसांसाठी किंवा अधिकाऱ्यांसाठी, यंत्रणांसाठी तो अवघड होऊन जातो आणि तो न व्हावा म्हणून ती कालपर्यंत ही माहिती असताना सुद्धा सगळ्या गोष्टी आम्ही होल्ड केल्या होत्या अधिकृत कन्फर्मेशन येईपर्यंत. त्यामुळे डॉक्टर वायबसेंवरती माझा कोणताच आरोप नाहीये, पण पोलिसांना आणि यंत्रणांना अशा पद्धतीने ही सगळी लिंक जोडावी लागली. त्यामुळे वायबसे नक्की मग इतके दिवस कुठे गायब झाले होते? प्रॅक्टिशनर डॉक्टर इथे 20-25 दिवस नाहीत, हे कशा पद्धतीने घडलं?